अध्याय 15 ज्ञानी महात्म्याचं वर्णन सांगितलं. दूरनाथानं ज्ञानोपारायणं वृत्ती ज्ञानाकडे जाती, वृत्ती अज्ञानात जाती, निर्वाण जीवन ठेवती, सुख दुःखाला अंतःकरण भोगत आणि सुख दुःखात मन संतप्त होत आणि सुख दुःखाला सोडण्यासाठी ज्ञान प्रभावी होत. ओवीतलं भान मनाला येतं आणि ओवीचं जे माऊलीने सांगितलेला प्रभाव अंतःकरणामध्ये प्रकाशित होतो. ओवीचा भाव अंतःकरणात प्रगट होतो, तेव्हाच परमात्मा बुद्धीमध्ये समरस होतो. हे ज्ञानाचा पान आहे. अंतर्मन म्हणतात त्याला. ओवी हृदयामध्ये स्फूर्त होते. बोध त्याला म्हणतात. बोध तिथं हृदयामध्ये खेळतो. तसं आपल्या मुलाच्या आठवण आल्यावर तेच आपल्या मनात येते ना. आज बोलली नाही, आज बाळ कसं येते, आज मुलीचा फोन नाही आला, कळालं नाही कुठं गावाला गेली ती आली की नाही, असं जी मनामध्ये एक संवेदना असते सूक्ष्म. मुलगा बोललाच नाही 8 दिवस झाले, बोलू आज चल. तसं ते म्हणतात हृदयातलं त्या बोधात, त्या वेदात, त्या ओवीत, ओवीच्या भावार्थात समोर झाले नाही, देहातून भिन्न झाले नाही. म्हणून मनाला ज्ञान न होता तो प्राण कसा येतो, तो मुमुक्षु. ही तगमग असते त्या भेटण्याची. कुणाला बुद्धीला भेटायचं बी राजा. तुम्हाला काल तेच सांगितलं की डोळ्यानं पाहणं ही साकारयुक्त भक्ती आहे. साकार भक्ती, निराकार नाही. पण साकार भक्तीच्या नंतर निराकार भक्तीचा जर आपण हृदयानं अनुभव घेतला तर जीवात्मा परमात्मा झाला. तेव्हा मुक्तीचा प्रसंग आला, आनंद हृदयात उत्पन्न झाला आणि परमानंद प्रगट झाला, अभेदाचा साक्षात्कार झाला आणि मोक्षाचा मंगलमय क्षण उत्पन्न झाला. त्या ठिकाणी बोधात म्हणालं, देहातलं मन सरकलं. त्याला म्हणतात वेदाचा उत्कर्ष, ज्ञानाचा प्रभाव आणि ओवीची शक्ती, हृदयाची भक्ती आणि बुद्धीला मुक्ती, मनाची तृप्ती आणि साधूची श्रवणाची रीती. त्याला म्हणतात परमभक्ती. शब्द बघा एक एक कसे होतात, ती तिचा प्रयास आहे हा. जसं ओवीमध्ये आ आ आ आ उ उ उ असं असतं ना. कुठं पे पेच असतं, आपण पे. तसं भगवंताकडे ध्यानानं जाणारा बुद्धीचा प्रवास म्हणजे मोक्ष. आणि जगताकडे जाण्याचा प्रवास बुद्धीचा सतत आहेच आहे. त्याला काय शिकायची गरज नाही बेटा. आपण आता जे बोललो की सतत ह्या जन्मात त्या जन्मात अनंत जन्मामध्ये उपाधीशी बुद्धीचं ऐक्य असतं. ते जिवंत ठेवला अविद्येने. पण अविद्येचा संबंध ज्ञानानं भस्म होतो आणि बुद्धीत प्रकाश परमात्म्याचा येतो. अंतरंगातला पांडुरंग ओळख होते आणि त्या तिथं राहण्याची बुद्धीला सवय लागते. म्हणून देहात ती रमत नाही आणि ती बुद्धी, ती वृत्ती विकाररहित होती, विकारमय नाही. ज्ञानाची ही स्थितीच आहे. म्हणून ज्ञानाची स्थिती जिथं कळती ज्या बुद्धीला, ज्या प्रमात्याला, ते प्रमाता देहाला माझं म्हणत नाही. जीव, जीवात्मा म्हणतात त्याला तुमच्या भाषेत. जीवात्मा, नाम जीव. जर त्यांना कळतं की मी देव आहे तर मी देह वाटत होतं, हा भ्रम पुसला जात. हिला म्हणायचं ओवीचं फल, माऊलीच्या ज्ञानाचं फल. आणि माऊली त्याच्यासाठीच आले. आज जिथं बी असतील हृदयात आहेत, ज्ञानी लोकात आहेत, समाधीत आहेत, व्यापकात आहेत, कणात आहेत, अणुत आहेत, रेणूत आहेत, चरात आहेत, आचरात आहेत. आणि तिथून ते माऊली प्रसन्न आहेत. कारण हे चिंतन देण्यासाठी ते अवतार घेतलेलं आहे. म्हणून माझ्या ओवीचे चिंतन माझे भक्त ऐकतात तर माऊली आनंदामध्ये लुलतात. असं माझी मुलगी सुखात आहे असं कोणाकडनं पहिले फोन नव्हते. होते का फोन? कधीतरी पत्र व्यवहार होता आणि कधीतरी वर्षाला एक माहिती येत होती. म्हणून कुणाकडच्या वाटसरूकडून कळा तुमची लेख भेटले करून गेलो अमुक गावात, खान छान आहे, निरोप दिला, माझ्या आईला सांगा मी खुश आहे. तेव्हा आईला आनंद वाटायचा की माझं लेकरू खुश आहे. तसं भगवंताचं हे लेकरू आहे सगळ्या जगात. ही आपली आई आहे, पांडुरंग माऊली. आपण म्हणतो ना विठोबा, माऊली म्हणतात त्यांना. विठुर आहे आपण. आपण तुम्हाला सांगा ते आपलं जोपर्यंत मी 12 साडेबारा पण बघितले तो ते राऊळ
तुकोबा आणि ती अभंग. विठुरायाच्या तोंडात होतं का तुकोबाच्या? दुकानाकडे जायची विठुरायाच, भांडणा काळात तरी विठुराया करी. अरे काय विठुरायाची सांगते आणि विठुरायाचीच ते असन कसे मनोगत आणि विठुरायाचा काय दाखवला असत. संताप ते काळ्याचं नाव काढण्यात ते काय आहे आणि ते करेल वय आपलं आणि केल्यावर मग ती पुन्हा तर करते उशिरा. म्हणून वारकरी संप्रदायाचं कुलदैवत विठोबा नाही का? हो ना. मग ते आता मला सांगता येत नाही विठोबाचा अर्थ सांगितले नाही तर कधी बघत होईल घरी जाऊ. त्याचा अर्थ आहे मी म्हणजे काय, ठो म्हणजे काय, बा म्हणजे काय, सगळं सांगायचे मला. उगच आलं काहीतरी उगच कुठलंच काय होत नाही. कोणती गोष्ट कारणावासन होत नाही. बरोबर आहे ना? तस ओवी आणि बुद्धी, नाम आणि मन, ज्ञान आणि मन जेव्हा एकत्र येतं तेव्हा सगळं परिवर्तन. तीन शब्द सांगितले, ज्ञान आणि मन, ओवी आणि बुद्धी आणि वाणी. अंताचं नाम विठू माऊली. विठू माऊली तू माऊली जगाची. कोणाची माऊली ती? एकाची नाही, जगाची. म्हणजे ते परब्रह्म सावळ जे साकार झाले ते निराकार सगळ्याच्या आत बसले म्हणून सगळ्याची माय आहे आणि त्याच्यावर हा जीवात्मा आहे आणि तो आधी परमात्मा आहे. तो नाही तर जगत नाही, तो नाही तर देह नाही, तो नाही तर जीव नाही, तो नाही तर शिव नाही. आणि भगवंत पण त्या निराकारावाचं नाही आणि बुद्धीला कळतच नाही. किती अज्ञान आहे आपलं. जेव्हा भगवंताला साकार व्हायचं तर निराकारातूनच व्हावं लागते. निराकाराचं ज्ञान नाही म्हणतात लोक. का बरं असं? एक 3 गोष्ट सांगतो मला. 16वी मूवी आणि त्या 16व्यातून अर्जुनाला जागलेली जाण्याची स्थिती कशी झाली तर ऐका. पैसा जे वस्तूच्या ठाई कोणीचा का आवास नाही. ते माझे निराम पाही पाटाचे का ओवी सारखी कुंडबल सांगायले इथे सिद्धांत प्रगट केलाय. ते माझे निदाम पाही पाटाचे गा. ज्या वस्तूच्या ठाई कोणी आभास नाही, जी वस्तू मध्ये परब्रह्म तिथं कुठलाच आभास नाही, आभास नाही ते. आता आहे का तिथं आभास नाही. आता आभास आभास कळावं लागतं राजा. निराभास ही वेदांती भाषा आपण कधी ऐकलेली नाही पण आम्ही पाठात खूप ऐकली. आभास हा जगत म्हणजे खोटा अविद्येचा भास केलेला तिनं आकार नसून मिथ्याला त्या मायेनं जगताचा आकार केला. जसा रज्जूवर सर्प नसताना भ्रांतीमुळे जगताचे सर्पावर रज्जू दिसला पण जेव्हा प्रकाश टाकला तर दोरी कळाली तर सर्प होता का नव्हताच हे निश्चय झाला. वाटला हे मायेनं केला आणि दोरी हातात आल्यावर सर्पाचा अत्यंत अभाव झाला. आभास सांगायने हो रज्जूवर सर्पाचा आभास. आता साभास महत्वाचा विषय राजा. आतून जेव्हा भगवंत देतो ना तर आमच्या हातात नसतं काय. तुम्हाला आवर्जून सांगता आम्ही पुन्हा नाही कुठली साधक आला की तो देणार आहे आणि तुम्ही घेणार आहे आम्ही पोचत म्हणे. कारण ज्याच्या भक्तीचं ऋण त्याला फेडावं लागतं म्हणून तो साधक श्रवणात येतो आणि त्याचं पुण्य त्याच्या सोबत राहतं. त्याला मुक्तीचं धन संताकडून येतं पण निमित्त ते असतात. पुण्य तुमचं असतं. तुम्ही मला काल म्हणलात मी मान्य भक्तीचं होतं भगवंतावर होतं तर भगवंत काही मागत नाही भक्ती करतो, काही मागत नाही गाथा वाचतो, काही मागत नाही गीता वाचतो, काही मागत नाही ओवीला जीव लावतो. त्याला मी काय देऊ? मग त्याला ज्ञान द्यायला तो येतो. नंदाताई एवढे शब्द एवढे 30 आज परवा दिवशी भाऊ बसले होते आज रात्री आणि त्याचा बोध होतो आणि मन सावध होतं, अज्ञान कमी होतं आणि ज्ञान सहज होतं आणि ज्ञान परिपक्व होतं. तेव्हा देहाचा वाद होतो. हे ज्ञानाची रीती. ठीक आहे. पण आभास आणि साभास कळल्याशिवाय ते ज्ञान कुणाचे
जीव कसा तयार झाला, शिव कसा बनला, जगत त्यानंच प्रगट केलं ना, ईश्वरानं तयार केलं. देऊ का नाही, जगत हे दृश्य आहे आणि जगतामध्ये तो अदृश्य आहे. आणि जेव्हा दृश्य होतो तो ज्ञानाला दिसतो, कळतो. दिसतो म्हणजे कळतो, कारण तोच रूपाने त्या नटलाय, जगत रूपाने नटलाय. विवर्तवाद इथं बसतो, जगतच नाही अजातवाद बसतो. आणि जगताला दिसून खोटं म्हणा, आरंभवाद इथं बसतो. 3 वाद बसून दिले. आज तुम्हाला 3 वाद सांगणार आहे. आरंभवाद, अजातवाद, विवर्तवाद. हे ज्ञानाच्या पायऱ्यात राजा. ह्यातून बुद्धी भगवंताकडे जाते आणि तद्रूप होती, स्वरूपात राहते, भेदभावातून बाहेर येते. झालेलं कार्य पुण्य पाप रहित असतं. कर्म, त्या कर्माचा संबंध नाही, त्या कर्माला फळ नाही आणि कर्म साचत नाही. कर्म हवेमध्ये उडून जातो असं माऊलीने सांगितलंय. वन्नीच्या ज्वाळा, आपण तव्यावर पाणी टाकलं, तेव्हा लाल तापलेला, पाणी टाकलं, त्या पाण्याची वाफ होती, पाणी राहत आहे. तसं ज्ञानानं अज्ञान राहते, देवाने येते, बुद्धीला भगवंतातून बाहेर निघता येते. तसे जगताची जाणीव होती. सगळा जीवात्मा शिवात्मा होतो. चौकड मीच आहे, माझं रूपच आहे. कुठं जगत आहे? अत्यंत अभाव. जगताचा तर एकाधिक अत्यंत अभावाचा निश्चय करणारा अंतःकरण भगवंताच्या स्थितीत असतं. देहभावातून भिन्न असतं, स्वरूपामध्ये अभिन्न असतं. परमात्म्याचं दर्शन असतं, कथित आनंद पदाची जागा असती आणि जीवात्मा आपल्या शिवात्म्यात एक असतो. तेव्हा जगताचं दर्शन नसतं, जगदीश्वराचं दर्शन असतं. अजातवाद. समजला? थोडं पदरात येतं. निष्काम भक्तीच्या ओझ्यानं तोच भगवंत गुरुच्या रूपात येतो आणि त्याला ज्ञान देतो. ओवी आत जाते, ओवीचा बोध मनात होतो, मन सावध होतं, तिथलं अज्ञान साफ होतं, तिथं ज्ञान परिपक्व होतं. ही ज्ञानाची रीती असते. जगत जे दृश्य आहे त्यात तो अदृश्य परमात्माच आहे. जगत रूपाने तोच नटला म्हणजे विवर्तवाद. जगत नाहीच, जगताचा वैकालिक अत्यंत अभाव म्हणजेच अजातवाद. जगत दिसून खोटा आहे म्हणजे आरंभवाद. वाद जेव्हा पक्के होतात तेव्हा बुद्धीचा निश्चय होतो. बुद्धी भगवंतात जाते, भगवंतात तद्रूप होते, देहभाव रहित होते. मग तिथं कर्म साचत नाही, कर्माचा संबंध नाही, कर्माचा स्पर्श नाही, कारण त्या कर्माचा पाप पुण्यच उरत नाही, कारण तिथं अज्ञानच नाही, देहभाव नाही. जगताचा बाद आहे, तो जीवात्मा शिवात्मा होतो. जगताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करतो. देहभावातून तो भिन्न होतो, परमात्मा स्वरूपात अभिन्न होतो. परमात्म्याचं दर्शन घेतो आणि त्या सच्चिदानंद पदात जातो. ऐकायला झाले. दृष्टीतून जगताचा अत्यंत अभावाचा निश्चय. जगत नाही, जगदीश्वर आहे. म्हणजे अधिष्ठानाची नजर आहे, अध्यस्थाची नाही. दिसणे वृत्तीचे आणि अस्तित्व परब्रह्माचे. ते रूप जगताचं झालं. त्यानं जगत रूपाला, त्यानं साकार रूपाने जगत रूपाने साकार झालं. ते परब्रह्म. ही जेव्हा खून कळती त्याला ज्ञान भक्ती म्हणतात. अर्धवट सांगणं, अर्धवट कळणं हे ज्ञान नाही. सखोल जाणं हे ज्ञान. तुम्ही सांगा, आता साधकाने शब्द ऐकले का? कोणी म्हणा ते आम्ही ऐकले. आता 80 असू का 85 असू, आता सध्या 80, 85, 90 पण जातात कधी कधी. त्यांनी सांगा आम्ही शब्द ऐकले म्हणून. मी आत्ता पाठ बंद करते माझा एका क्षणात. अभिमान म्हणून नाही, वेदांत शास्त्र स्त्रीचीच आहे. श्रवणामधलं गुरुकडून घेतलेलं ज्ञान आहे. मग हे नसतं म्हणून आम्हाला ते आवडत नाही. आम्ही सांगतो रोज सटरम बटरम जमत नाही. कारण प्युअर लोणी खाणार आहे ना, आंबट टक्का प्यावं. आता प्यावं काशी विद्यापीठात त्यांना ही पदवी दिलेली आहे. तुम्ही आम्ही नाही. ब्राह्मणाच्या असते त्या काळात 150 वर्षापूर्वी की वेदांत केसरी महात्मा आहेत. आणि ह्यांच्याशिवाय वेदांत आज मराठात आलाच नाही. हे महान महान लोक पंढरपुरात सांगते. आणि ती व्यासपीठ आमच्या सोबत आहे. काय कमी आहे? बोला. भाग्य अभाग्य म्हणतो आम्ही. तिच्या वेदांताचा पाऊस पडतो आणि ओवीचा प्रसाद मिळतो. परमात्मा अभिन्न होतो, जीवात्मा ब्रह्म होतो, जगताचा बाध होतो, अविद्येचा नाश होतो, परमात्म्याचा अभेद होतो. आणि त्या ज्ञानामध्ये ते जे ज्ञानाचं सुख आहे ते भोगता येतं.
त्याला म्हणतात अभेद भक्ती. म्हणून तर विचारसागरामध्ये जे कालची बैठक झाली आपली अपरोक्ष परोक्ष लय सुंदर झालं. नंतर मला बरेच फोन आले आणि मी म्हणलं खरंच आहे, मी पण म्हणजे हे झालं भाव आहे बरं. मला आता कसं काय एवढं सुंदर मांडता आलं, फार सूक्ष्म झालं होतं, आपण अंतरंगात गेलो आणि अपरोक्ष आणि परोक्ष ज्ञान कळलंच पाहिजे. हा मग अपरोक्षच्या नंतर भगवंताची अनुभूती, परोक्षामध्ये नाही. म्हणून वेदाचं ज्ञान हे बोध आणि ओवी आणि माऊली हे देतात. ओवीचं ज्ञान त्या हृदयात समाविष्ट होणं, साचणं आणि हृदयाचा भाव बदलणं, अज्ञान बाहेर व्यावृत्त होणं आणि स्वरूपाकार मन राहणं आणि तो मी आहेशी जाणीव होणं, तो परमज्ञानी परमभक्त परम ईश्वर, तो जगात श्रेष्ठ त्रैलोक्यात महान, त्याला ब्रह्मत्वाची जाण, तो त्रैलोक्यात महान आहे. एका जगात नाही, तुमच्या स्वर्ग वैकुंठ पाताळ मृत्यू काय जे असतील त्याच्यापेक्षा तो महान आहे ज्ञानी. माहित नाही तुम्हाला, म्हणून त्या ज्ञानाची ओढ नाही ना. जिथं ज्ञानाची किंमत आहे ती ज्ञानाला सोडितच नाही. जिथं भेदभक्ती आहे तिथून बाहेर निघतच नाही. जिथं कर्माचा संबंध आहे त्याला टाकता येतच नाही. जिथं जगताची ओढ आहे तिथं वैराग्य तयार होत नाही. आणि जिथं धनाची साठा आहे तिथं मन धनातून निघत नाही. असू दे धन, आत्मधन महत्वाचे, ते धन प्रारब्धाचे आणि हे खून ओवीची आहे, ही जाण आत्म्याची आहे, ही प्रतिती भगवंताची आहे, हे सौख्य सुखाचे, हे अनुभव पांडुरंगाचा आहे आणि ही मिठी बुद्धीची ईश्वराची आहे, दृष्टी ज्ञानाची आहे, भक्ती अभेदाची आहे, स्थिती मुक्तीची आहे, प्राप्ती सुखाची आहे, अनुभूती व्यापकाची आहे आणि ही भेट ही खऱ्या ईश्वराची आहे. संपडा सर्पाचा आभास. खऱ्याला झाकल्यावर खोटे वस्तू दिसते त्याला म्हणतात आभास. म्हणजे जगत आभासा नाही, देह आभास आहे, नसून आहे वाटतं. आता कसं वाटतं काय नाही, तुम्हाला रोज ज्ञानाचं एवढे खोटे झाले आता, आवाज थांबले गेले. शेवटची खोटी महत्वाची भयानक. आपण नंतर रेकॉर्डिंग मध्ये ऐकत राहा. आता खोट्या खूप निघाल्या. आता रोज पकवान असतात त्या माणसाला किंमतच नसती. हो नाही त्या वस्तूला आहे म्हणणं, साधी व्याख्या आभास. आभास जगत नाही, देह नाही, परमात्मा असून काहीच नाही. तो परमात्मा रूपाने बनलाय, परमात्मा जगत रूपाने नटलाय, थोडं कळालं. पण परमात्माच मी आहे हे पक्का निश्चय झाला, तो ज्ञानी. आता आभास. आभास झाला. दिवस सर्पाचा आभास, आभास सानूर पुरुषाचा आभास, चिंपीवर चांदीचा आभास. तसं एक वस्तू झाकली, एक वस्तू दिसली, त्याला म्हणत आभास. जे आहे ते नाही दिसत, नाही जे नाही ते दिसत. हा आभास. आता आभास. आता जेव्हा जीवाची व्याख्या, जीव कसा बनला, शिव कसा बनला, जगत कसं बनलं, तर त्या बनण्यामध्ये त्या परमात्म्याची शक्ती प्रवाहित झाली आणि ते अंतःकरण तिथे एकरूप झालं आणि जीवात्मा हा प्रगट झाला. मी आहे, मी आहे, मी देह आहे. तो मी ब्रह्मा आहे असं म्हणत नाही. ज्या अंतःकरणाच्या पाठीमागे चैतन्य घन परमात्मा आहे, त्या परमात्म्याचा आभास अंतःकरणात मिसळला. अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, अंतःकरणामध्ये पडलेला चैतन्याचा आवाज म्हणजे अंतःकरण सावाच झालं. म्हणजे काय मिसळला, आभास. अंतःकरण म्हणजे काय, मनबुद्धीच्या वृत्त्या. जिथं उत्थान पावतं मन, प्रगट होती वृत्ती, त्याला मन म्हटले. मन तरी कोण सांगते तुम्हाला, कोणी भूत सांगत नाही. तेच असतं बिनकामाच. हे श्लोकन त्या अध्यायातलं ते, तिथं बघा काय बघा रे, सांग ना तू. आणि अध्यायामध्ये भगवंता सांगतो तू बोल. आकडे काय सांगतो, आकडे नहीं जमता हमको, पूर्ण हिस्सा इसमें उसमें क्या है, उसमें बोल ना. पाठीमाग असलेल्या चैतन्य परमात्म्याचा, भगवंताचा नाम चैतन्य. ते चैतन्याला आभास असतो. जेव्हा तो आभास अंतःकरणात मिसळतो तर अंतःकरण साभास युक्त होतं. म्हणून तुम्हाला अध्यात्माची बैठक नाही, ही भाषा तुम्हाला झेपत नाही आणि म्हणून लोकांना कळत नाही, म्हणून आमचं गिऱ्हाईक येत नाही आणि न आता खड्ड्याचं आम्हाला माहित नाही. करायचं काय,
ज्याला मुक्त व्हायचं ते येईल, ज्याला ज्ञान रूप व्हायचं ते येईल, ज्याला जन्ममरणातून बाहेर निघायचं ते येईल. आता कुठे जाईल वाट. एकाचा फोन आला, आमच्याकडे असं आमच्याकडे असं. मग घरचा जे असतं ते बदल करतात, थोडाफार बदल असतो. तसं सद्गुरूच्या याच्या बोधामध्ये जेव्हा मन नांदतं तर देहबुद्धीचा बदल होतो. मला हे सांगायचं होतं, नांदायचं. चैतन्याचा आभास असतो. म्हणजे आभास म्हणजे काय? त्या चैतन्याचा पडलेला प्रकाश. जसे बॅटरी लावली अंधारात तर झोत असतो कोणी ते अंधार असतो आणि प्रकाश बाहेर येतो, ते तुम्हाला दिसतो केवढा आहे तो. जेवढा काश तेवढा प्रकाश असतो. ठीक आहे. तसं त्या अंतरामध्ये अंतःकरणामध्ये भगवंत विराजमान असतो आणि त्याचा प्रकाश आभास म्हणतात त्याला. मग अंतःकरणामध्ये आभास मिसळल्यानंतर अंतःकरणाची हालचाल होती, वृत्तीमध्ये गुणाची उत्पत्ती होती आणि बुद्धीला कळण्याचा व्यवहार होतो आणि ते कळण्याच्या चैतन्याचा अधिष्ठानाचं असतं. आणि जीव म्हणतो मला कळालं, मी चाचणी केली, मी जामून केले. उत्तर केलं का जामून? कळणं कोणाचे? ज्ञान कोणाचे? जेव्हा जेव्हा कळतं ते ज्ञान आहे. झाली 1 तारी, अजून वाढवा. झाली 2 तारी, आता झालं शिरा लावायची, आता झाली बुंदीची. 1 तारी बुंदीची असते, 2 तारी पाकपुराची असते. जास्त घट्ट शिरेड मध्ये लावण्याची असते. आणि जेव्हा पाकपुरी जाणारा पाक वेगळा असतो, जामुन मध्ये पाक वेगळा असतो, बुंदी मधला पाक वेगळा असतो, बालुशाहीचा पाक वेगळा असतो आणि चक्कीचा पाक वेगळा असतो आणि शिऱ्याचा पाक वेगळा असतो. पाक एकच असतो, त्याच्यामध्ये साखर असते, त्याच्या जगत नाना रूपानं असतं, पण चैतन्यामध्ये एकच असतं. पाक लागला का पाक? आभास युक्त अंतःकरण म्हणजे अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. आता याची व्याख्या, हे शब्द झाला जीवात्मा. जीव कसा बनला? अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. आता अवच्छिन्न म्हणजे बाजूला गेलं. व्यापक चैतन्य चौकड भरलंय गचाखच. हे तर वेदाचा सिद्धांत आहे. तो व्यापक आहे, सगळ्या ठिकाणी आहे, पण त्याची ओळख नाहीये म्हणून देहाचं भान आहे. त्याची प्राप्ती नाहीये म्हणून जगताचं ज्ञान आहे. आणि त्याचं ऐक्य नाही म्हणून सुख दुःखाची जाण आहे. 3 वाक्य सांगा. तिथे अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. ज्या व्यापक चैतन्याला, भगवंताला त्या अंतःकरणानं बाजूला करून तिथं ते अंतःकरण स्थगित झालं एका ठिकाणी. ते चैतन्याचा संबंध केला व्यापकाचा आणि तेवढं चैतन्य अंतःकरणात आलं. ते आत अंतःकरणाच्या आत आहे. मग तेच आत्मा चैतन्य आणि ते अंतःकरण संबंध झाला. त्याला म्हणायचं अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य. त्याला म्हणायचं जीवाची व्याख्या. मग ते अंतःकरण हालचाल करणारे योग्य झालं. हे डॉक्टरला पण कळत नाही बरं का अंतःकरण काळतं ते म्हणतात एक स्पंदन आहे हार्ट मध्ये. मग बोलतात लोक ते की एक गाठ आहे छोटीशी. मी ऐकलेलं डॉक्टरकडनंच, कारण डॉक्टरच्या घरी पण राहते. एक बारीक असत आणि ते असं होते सारखं, पण ते का होतं त्याचं लागलं नाही. तो परमान डॉक्टर पण शोध लावून राहिले, ह्याला कनेक्शन नाही. हे आलतं कसं? एक छोटीशी गाठ, तिथून स्पंदन चालू असत. मग त्या आभास तिथे मिसळला. व्यापकामध्ये ते अंतःकरण एका भगवंताशी एकरूप झालं आणि ते आत्मा आत आला अंतःकरणाच्या. मग ते आत्मा म्हणजे जीवात्मा. आणि तोच जेव्हा अंतःकरणामध्ये कळणं, बोलणं, जाणणं, पाहणं हे सगळ्या क्रिया होतात. पाहण्याची पण क्रिया आहे ना. कोण आलं, कसं आलं. आता सगळं दृश्य दिसतं ते पाहणं आणि पाहताना कळतं ना काय आहे समोर, काय आहे. मग कळणं म्हणजे ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे आत्मस्वरूप आहे. मग जेव्हा जेव्हा कळणं आहे तेव्हा तेव्हा तोच आहे. हा दृश्य त्यानंच बनलेलं आहे, त्याच्या पाठीमागं तोच आहे आणि त्याचा संबंध आहे कुठं जगात. कळणं कोणाचं आहे? त्याचं. अस्तित्व कोणाचं आहे? त्याचं. दिसणं कोणाचं आहे? त्याचं. आकार कोणी घेतला? त्यानं. ते नाही तर आकार नाही. हे सांगते माती नाही तर मडकं नाही, सोनं नाही अलंकार नाही, पाणी नाही तरंग नाही. मग तरंग आणि पाणी एक समजल्यावर भेद कुठे आहे? मडकं पाहताना आकार टाकला, नामरूप सोडलं तर केवळ माती. हे लक्षात ठेवा. मडकं पाहताना फक्त माती दिसली ज्याला
तर आकार सुटला, नामरूप सुटलं, माती कळाली. तसं जगत पाहताना परब्रह्म कळालं, अधिष्ठान मिळालं, परमात्म्याचं ऐक्य झालं. तर जगताने घेतलेला आकार हा अविद्येचा आणि नामरूप हे मायेच आहे. मग नामरूप सोडलं. आता तुम्ही म्हणता नामरूप सोडायचं नाही, सोडावंच लागतं. आता हे रूप आहे आणि याला छाया नाम आहे, हे टिकतं, हे खरंय, अविनाशी पद आहे. मग त्या नामरूपाला दिसताना पण नाही, नामरूप प्रगट व्हायच्या आधी पण नाही आणि नंतर राहणार नाही. त्रिणीकाली नामरूपाचा अत्यंत अभावाचा निश्चय करणारं ज्ञान, त्याला म्हणा भगवान. म्हणजे अविनाशी पद कसा दिसून नाही तुम्हाला सांगायचं ते निवर्त अवघड नाही बेटा. तुम्ही रेकॉर्डिंग ऐका मा, अवघड नाही राजा, अवघड संसारी तुम्ही पचवला, तुम्ही घडवलं नाही. अवघड ते तुम्ही सोपं केले, तुम्हाला ऐकायचं आवड नाही आहे भाऊ. संसार कठीण आहे. मला एक सिंपल उदाहरण तुमच्या अनुभव देते. मला तो अनुभव नाही मुलींचा. जेव्हा आपला हृदयाचा तुकडा लोकांना द्यायचा आहे, तर तो कसा वागवल, कसा लेकरा त्रास देईल, का दुःख देईल, का सुख देईल, हा तुमच्या पुढे प्रश्न कायम असतो. मुलगी नांदून असतो की नसतो सांगा. प्रत्येक आई वडिलाचं हृदय तेच आहे. तुम्ही त्याला लाडात कोडात वाढवलं, त्याला कोणताच सुख कमी पडू दिलं नाही तुम्ही, आणि त्याला ते पुढे सुख भेटेल का नाही हा प्रश्न मायबापाला असतो की नसतो. आणि तो हृदयाचा तुकडा लोकांना द्यायचा असतो. सोपय सोपय का? तिथे सुद्धा पास व्हावं लागतं. आणि नापास झाल्यावर पुन्हा चूक दुरुस्तच होत नाही बेटा. तिथे पास व्हावं लागतं ना स्वरिकेत. आणि 10 सांगतात, कुणाच ऐकायचं. ते पोचवले ना ते काय का कशा चौकटून जातो आपण. अनेक वेळेस रिझल्ट टाकायचा. आज मुलाचा रिझल्ट एमडी, मुलगा MBBS होणार आहे, तर तुम्ही MDच्या रिझल्टला कसं होते, आज मुलगा कसा होणार आहे, MD होईल का नाही, आज त्याच्या जे कष्टाचं फळ मिळेल की नाही. मग कसाच होता ना जीव. मग ती परीक्षा पास झाला राजा. ही तर काहीच नाही. इथे श्रवण आहे, इथे मन तिथे जातं आणि भगवंताला पाहतं, भगवंत होतं श्रवणानं. हे सोपं आहे. तुम्ही सांगा MDला पैसा लागतो, श्रवणाला किती पैसा लागतो, सोपा प्रश्न आहे का नाही. आणि MDची डिग्री आणि मोक्षाची पण डिग्रीच आहे आमची, नाही का डिग्री. मग MDच्या डिग्रीला आयुष्य, कष्ट, साधना, चिंता, बापरे. आणि मग ती डिग्री. तसं ज्ञानाची पण डिग्री, तिथं पण कष्ट आहे, तिथे पण साधना आहेत, पण तिथं खूप त्रास आहे या डिग्रीला. पण ही डिग्री ती रिटायरमेंट होतात, डॉक्टर घरी बसतात, हे बघ डिग्री संपतच नाही. त्याला कमी कष्ट आहेत, जास्त आहेत ह्याला कमी. का तर जेव्हा अज्ञान जातं, ज्ञान होतं, मन भगवंतात राहतं, झाले MD. सहज आहे. आणि ती MD त्यानं पास करावं, त्यानं हो म्हणावं, त्यानं प्रॅक्टिकल करा म्हणावं, त्याला म्हणा मशनरी घे 2 कोटीच्या. आता काय करू MD आणि मशनरी. कारण मी लहान मॅडम कडे बसते, ती सगळं सांगते मला. आता नाही, पण तुम्ही कठीणला सोपं केलं, सोप्याला कठीण केलं. बरोबर का चूक आहे? चूक आहे. बोले प्रमाण देते मग. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवांचा, तो परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. आम्ही आंधळे संसारी, दृष्टी दिली ज्ञानानं, परोपकार केला आमच्यावर, अज्ञान भक्ती दिली, आवरण काढून दिलं, देहभाव संपवून टाकला आणि मनामध्ये भगवंताला प्रगट केलं, त्याचं नाव मी उच्चारी. ज्ञान बात करा. हे ज्ञान कुणाचं? मौलींचं. आपण फक्त त्याच्याकडे बघायला दिलं, तुम्ही ते द्यायला सुरुवात आले, त्यावेळी त्यांची इच्छा झाली. आपण नाही बोलू शकत. उभी एवढी सोपी नाही. म्हणून आभासी अंतःकरण जीव आहे. ज्या अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास मिसळला आणि ती शक्ती तयार झाली, जडामध्ये हालचाल झाली, चेतना निर्माण झाली आणि त्या हृदयाला, त्या
त्या वृत्तीला, त्या इंद्रियाला विकार, आकार सुरू झाला. वृत्तीमध्ये विकार आहे, त्या भूताला आकार आहे आणि माग निराकार आहे. त्याला म्हणतात परमार्थ. माग निर्विकार जगताच्या. मग प्रगट झालं जगत, देह आणि ईश्वर पण प्रगट झाला बरं का. तुमचा काना नाही झाला का साकार? निराकार असो. हा, त्यानं मायेचा आधार घेतला. ते काय एकटा आला का बाहेर? तर येताच येत नाही. कारण निराकार व्यवहारच नाही. निराकार व्यवहार करू शकत नाही, स्वतः प्रगट होऊ शकत नाही. कारण व्यापकाला बाहेर यायला माया लागते. म्हणून ब्रह्म मायेचा संबंध आहे. त्या मायेच्या द्वारा काना तयार झाला आणि आकार घेतला. पण निराकार नाही सुटला त्या कानाचा. नाही सुटला निराकारातून. जेव्हा द्वारका पाण्यात टाकली रडला कधी नाही. यादवाचा नाश केला नाही. कौरवकुळाचा नाश झाला नाही. आपल्या आपल्या महिमेत स्वच्छंद नित्यानंद. नित्यानंदा पुढे कोण? तो आनंद बापुडा. तुम्हाला गळून चुकवणार आहे. नित्यानंदा पुढे कोण? तो आनंद बापुडा. हे संसाराचा आनंद बापू शीन तुच्छ संपणार आहे. नित्यानंद म्हणजे परमात्म्याचा. म्हणून सखोल जावं. श्रावणे म्हणलं लोक लावतात पांडव प्रताप, आम्ही लावली ज्ञानी सुरू. तर सांगावं लोक ग्रंथ होतात ना. जास्त करून कृष्णाचं कोणतं असते होते जय लावतात लोक, बरेच लोक लावतात. म्हणजे सुनसार तिच्या माहेरी लागते. ती म्हणते आमची काठी पोती काठी. मी म्हणलं आता काठी म्हणजे महादेवाची असते. ते उभा करतात. चातुर्मास लागला ती त्यांच्या भावकीत हो. आणि पोती असते भावकीला की घर वाटू नये. ती अशी नटती. मी म्हणलं माझ्या सासूची रोज पोती आहे. आम्हाला भक्ती बुड काय ज्ञान. म्हणून आता आभासत्वांत म्हणजे जीव झाला आणि त्या सगळ्या जगतात व्यापक सत्ता आहे. त्याच्यावर जगत प्रगट झालं. त्याच व्यापक सत्तेच्या शक्ती त्या वस्तूत आहे प्रत्येक. म्हणून ते आकार धारण करण्यात आला. काल आपण उभी घेतली. माझं काय कुठला अभ्यास तुला देखील मी भाऊन वाचलं की देवापुढे भागवत होत लागलो. त्यांना सांगितलं चर आचर मी तयार केलं. काय ओवी भागवताचे तुमच्या सगळी सृष्टी उत्पन्न करताना मीच आहे. सृष्टीत मीच आहे. सृष्टीचं मूळ मीच आहे. सृष्टी जेव्हा लय होती ते माझ्यात आहे. उत्पन्न माझ्यात आहे. त्या सृष्टीमध्ये मीच आहे. हे ज्यांना कळालं त्याला सृष्टीचा बाध होतो आणि ईश्वराचा साक्षात्कार होतो आणि मनाला ब्रह्मभाव जागा होतो. देहभाव निघून जातो. तुझी आत्मा मुक्तीच्या घरात राहतो. देहातून भिन्न होतो. परमात्म्यात अभिन्न होतो. स्वरूपामध्ये त्याचं एकरूपता येते आणि तो मी आहे अशी अनुभूती येते. तो महात्मा होतो. जीवात्मा महान होतो. त्याचं नाव महात्मा. व्यापकात जातो महान होतो तो महात्मा. म्हणून ज्ञानाची कॅटेगरी वेगळीच असते. भक्तीची शक्ती वेगळीच असते. कर्माची प्रधानता वेगळीच आहे आणि संसारा प्रारब्धाचा वेगळाच आहे. संत मिळणं, ग्रंथ करणं, अध्यात्मामध्ये मन थांबणं आणि स्वरूपाची प्राप्ती होणं, अभि साक्षात्कार करणं आणि देहाचा संबंध संपणं. देहाचा जो संबंध आहे ते माझा वाटतो. व्यवहार थांबत नसतो. खाणं पिणं बोलणं हसणं रडणं सुख दुःख सोडले का अंतःकरणानं नाही. पण ज्ञानी देहात नसतो. तो माझ्यात असतो. भगवंत बोलले ज्ञानी तो आत्मा माझा. एवढा व्यवहार जरी केला तर व्यवहार त्याचा होऊन बाजूला गेला. पण तो माझ्याशी अभिन्न झाला. व्यवहार त्यानं करून सोडला आणि तो माझ्याशी अभिन्न राहिला. व्यवहार त्याचा बाधित झाला. अबाधित तत्व प्रगट झालं आणि त्याचा माझ्या बुद्धीचा संयम झाला. बुद्धी कर्माकडे कुठे गेली? स्पर्शन आणि जगरण नाही. कुछ नाही. कशाला स्पर्श नाहीच त्याला. त्याचा स्पर्श त्याच आहे. व्यवहार बाबा आहेच आहे. वृत्ती हवी त्याची आहे. संबंध त्याच आहे. गुण वृत्तीच आहेत. कार्य गुणाच आहे आणि मी त्याच्यात आहे. कार्यात नाही. हे कळणं मस्त आहे आणि हेच कळत अज्ञान सिद्ध आहे. ज्ञान नाही. आणि एवढा वेळ द्यायला कोणी रिकामच नसते. असते का? ओवी झाली फक्त एक. ती बी कालचीच झाली का नवीन ओवी? आता ओवी एक मिनिटात. घेती मागुती पावले महोदधी काम मिनले स्तोत्र जैसे. गंगाच्या समुद्रात गेली वापस नाही आली. तसं ज्ञानी माझ्याकडे आला वापस नाही. कालवणाची कुंजरी सुगली आलवण सागरी होईच ना माघारी परती जैसी. कुंजरी म्हणजे हत्ती.
मिठाचा हत्ती केला, पाण्यात सोडला, आंघोळीला गेला, वापस आला का? मिठाचा हत्ती केला, त्याला नाव घालायला तो पाण्यात नेला. तो पुन्हा हत्ती राहिला नाही. तशी बुद्धी देवाकडे यायला वापस उरली नाही. आणि आलेली वृत्ती पुन्हा निर्विकार असते, सविकार नसते. नाना गेली अंतराळा नाही, तिची वन्नी ज्वाळा नाही, तप्त लोही ज्वाळा निघणे देवी. हे झालं देवी मजसी एक वाट, हे झाले ज्ञान चोखट, या पुनरावृत्तीची वाट मोडली गा. कैसे ते जसा हत्ती मिठाचा पाण्यात गेला, पाणी झाला, तसं बुद्धी माझ्यात आली, ब्रह्म झाली. ती तसं मजसी एक वाट, जी माझ्याशी एकरूप झाली. जे झाले ज्ञान चोखट, ते ज्ञानरूप झाले, माझ्याशी एकरूप झाले. तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. ते पुन्हा देहाकडे येत नाही, जन्म मृत्यू होत नाही, विद्या राहत नाही, आणि त्याला माझा स्पर्श संपत नाही, आणि त्याचा विद्या उरत नाही. तो माझ्या हात आहे, मी त्याच्यात आहे. तेथ प्रज्ञा पृथ्वी चारावो, पार्थ म्हणो जी जी पसावो. पार्थ जी जी हा हा म्हणतो, आणि त्या ज्ञान अवस्थेत आता चाललाय अजून तिकडे, आता भगवंता ते कृप व्हायला. तेथ प्रज्ञा पृथ्वी चारावो. बघा, पृथ्वीचा राजा कृष्ण परमात्मा काय म्हणायला? पार्थ म्हणे जी जी पसावो. तुला माझा प्रसाद आहे ज्ञानाचा, ऐक, तुला प्रसाद द्यायला खाऊ घालायलो, बुद्धीला मी ज्ञान खाऊ घालायलो. जे जी पसाव, परी विनंती ऐक देवो चित्त देतो. पण चित्त देऊ नाही पप्पा, अर्जुना ऐकून मिळत नाही. विनंती केली देवाने, चित्त दे बरं ज्ञानाला. तरी देवेशी स्वय एक होती, तरी देवेशी स्वय एक होती. बुद्धी देवाशी एकरूप झाली, मग काय होतं? मग माग होते जेन एकी, पुन्हा येत नाही बाहेर देहाकडं. ती देवेशी भिन्ना ती की अभिन्न जी. मग ती भगवंतात एक झाली, मग ती देवान भिन्न मानायची अभिन्न मानायची, असा प्रश्न अर्जुनाने देवाशी केला, कृष्ण परमात्म्याशी. तरी भिन्नाची अनादि सिद्ध, तिथं आधीच भिन्न आहे ना. तरी भिन्नची अनादि सिद्ध, तरी न येती हे असंबद्ध. जे फुला गेले शतपद, ते फुलाच होती का देवा? बुद्धी भगवंतापासून भिन्न तर सांगितलं तुम्ही आधीच, पण जी अभिन्न आहे ती भिन्न राहती का पण अभिन्न होती हे सांगा. कसा भुंगा फुलातला सुगंध घ्यायला जातो, ते काय फुल बनतो का? तो भुंगा फुलाचा भिन्नच राहतो. तसा जीवात्मा ईश्वराचा एकरूप झाला, तो भिन्न कुठे झाला? एकरूप झाला. नाही नाही नाही, तुम्हाला कळलं नाही. भुंगा फुलाचा सुगंध घेतो, तर फुलामध्ये कुठे मिसळून जातो? बाहेर येतो. जसा भक्त भगवंताशी एकरूप होतो, पुन्हा बाहेर राहतोच की भुंग्यासारखा. अभिन्न कसं म्हणायचं? असं प्रमाण त्याने संशय घेतला. हे कळायला पाहिजे, हे कळायला तुमची त्रुटी असते ऐकतात, कारण तेवढी बुद्धी नसते, ओवीकट मन नसतं, वाचन कमी असतं. ज्ञानेश्वरी वाचन फार कमी लोक करतात. 4 विधाचा सारे तुम्हाला 1000दा म्हणलं, बाकीचा खटपट पसारा वाचा की नका, पण हे वाच. पाया हे काढतात, ते काढतात, ते काढतात, ते काढतात. त्याची 4 पानं, त्याची 2 पानं, त्याची 10 पानं, त्याची 1 बाबा. आणि झाला आता जेव्हा 5 हेच नियम धर्म यांचे करा, आपण हे करून ते करा. तेच कळलं, ते काय कळलं? कळतं का? एकच करा, छान करा. काय तर चवना ढवून धड म्हणजे आता किंवा 4 पानं वाचायचे. आता एक अध्याय घ्यायचा, गीता घ्यायची, घ्या बाप्पा, पण ते श्लोक लावून घ्या. मरेपर्यंत श्लोक किती लागते ते बघून घ्या. आता लाव ना बाबा, श्लोकातलं घे ना. नुसतं बघ ते टका टका टाका कोणाचे होते बका 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 टका टका बका बका करायला मग रोडच येत नाही. टप टप पाणी डोळ्यात श्लोक कळाले नाही, ओवी कळाली नाही. का कळलं नाही मला? का त्यांना कळते? नुसतं पहिल्यांदा एक शब्द ऐकला आम्ही, तुम्हाला ओवी लागली का म्हणले. पहिल्या पारायणात गेले गुरुच्या मंदिरात, नवीन ओवी लागली तुम्हाला? हसायला बाहेर थोडी काय लागलं, पूर्ण नाही पण थोडी माझ्यावर बारी आली. ओवी लागली म्हणजे काय असतं ते? लागणं म्हणजे काय? आम्हाला शब्द लागला माहिती, राग. हॅलो, लागणं काय? वाचणं माहितीये, लागली काय म्हणजे कळणं. लागणं म्हणजे काय? त्यांनी माझं ओळखीलं शहरातलं, हे कोणतं गिराईक आहे ते कटनाट. मी तुला काय कम बोलणं, तुम्ही काय असतं ते? लागणं काय? केला मला काय समजत नाही ते लागणं पिकणं. मी वाचायला आले फक्त.
म्हणजे किती दिल्लू दूर आहे, म्हणजे किती आवड आहे म्हणून सगळ्यांनी तोंड खराब केलं माझ्याकडे बघताना. तिला काय कळत नाही, चला म्हणजे पुढे. म्हणजे ते मूर्ख गिनती केली माझी, तुला समजलं नाही. मला काय समजलं, पण समजायला नाही, समजायला नाही म्हणले. कुठे बोले का मी म्हणलं लागलं म्हणजे काय होत म्हणजे ढोकळा हे का सांगा, चला म्हणलं पुढे. म्हणजे इतकं होतं श्रम झाल्यावर अध्ययनात गेल्यावर. तरी देवेशी स्वयेक होती. हा, जरी भिन्नच ज्ञानाद सिद्धी ते झाली. पैलक्षाहून ज्ञानादिसे बाणलक्षी शिवोनी वैसे मागुते पडती जैसे येतेच ते. तेव्हा बाण लक्षाला छेदला आणि ते बाण खाली पडला, तशी बुद्धी त्या भगवंतात गेली, ती बाजूला आली ना. कसं आहे का तुमचं ऐक्य, का भुंग्यासारखं आहे का ऐक्य? भुंगा फुलावर गेला, मकरंद खाला पण वापस गेला, कसं आहे का ज्ञानी? विचारलं, प्रश्न आहे का ते त्यांचे प्रश्न. ना तरी तुची ते स्वभाव, तरी कोण कोणाशी मिळावे, आपण याशी आपण रूपावे. शस्त्रीय जेवी, शस्त्र शस्त्राला खोसून घेतं का, चाकू चाकूला मारते का? मग आपण आपलं कसं मिसळायचं, आपणच आपल्यात कसं मिसळायचं, आत्म्यानंच आत्मरूपात कसं एक व्हायचं. जर आत्म्यानं आत्मरूपात एक झालं म्हणलं तर शस्त्रानं शस्त्राला खुपसून घेतलं, शस्त्र दुसऱ्याला खुपसलं जाते, स्वतःला नाही. असे प्रश्न बघा ना 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 ना. ऐका आता, शस्त्रे केली म्हणून तुझशी अभिन्न जीवा, तुझा सहयोग वियोगी देवा, ने बोन अवयवा शरीरेशी. शरीराच्या अवयवाचा शरीराचा वियोग सगळे म्हणताच येत नाही. तसं तुझ्याशी ज्ञानी एकच का भिन्नच का, भिन्न म्हणताच येत नाही. हे देहाचा बाजूला आहेत का जवळ आहेत. आता हे बोट त्याच्यापासून लांब आहेत, पण ह्याचा संबंध आहे ना खाण्यापासून. आता हे बोट शिकले का देहाला, बोट आहेत ना बरोबर, पण जसा बोटाची देहा संबंध नाही, पण इथे खाण्याची आहे. मग त्याला भिन्न नाही म्हणता येत नाही, अभिन्न नाही म्हणता येत नाही. मला संयोग अवयवाचा कळायला नव्हता. देहाचा अवयवाशी संयोग काय वियोग आहे. संयोग म्हणता येत नाही, वियोग म्हणतात. हे लांब आहेत बोट, चिटकून नाही देहाला, हाताला आहेत ना तळव्याला. हा कोण आहे, तळवा आहे, तळवा त्याला चिटकडे, देहाला कुठे, पण हा फांदी येते म्हणून त्याला वियोग म्हणतात ना, संयोग म्हणताय. तसं तो ज्ञानी भक्तीच्या भिन्न का भिन्न म्हणताच येत नाही. हे पूर्व पक्षाचं मत आहे. म्हणजे किती सूक्ष्म आहे. बोट कुणाशी इथे देहाच होते, पण देहाच्या मध्ये हा फांदा आहे, हाताचा दंड, हे कोपरा, हा तळवा आणि मग बोट. मग ह्या बोटाला ह्या देहाशी भिन्न म्हणायचं का भिन्न देह म्हणायचं रे, कळलं का? त्या अवयवाला भिन्न अभिन्न म्हणता येत नाही देवा. बघा मला कळून जा, तुम्ही लई वाजता चालते पुन्हा 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 पुन्हा. मी मला अरे बोट लांब आहे देहापासून, पण खाण्याचा संबंध आहे, पण खाण्याला बोटा संबंध आहे. तसा जगतामध्ये त्याचा सगळा संबंध आहे. ते ज्याला कळलं त्याला परमात्मा मिळला. हो पल्लेवार, कळालं की नाही? बोलशी त्या मिळणी नाही कोणी दिवशी. ते तुझ्या वेगळे ते तुला तुझ्या कशी एक होते. जे सदा वेगळे तू जशी त्या मिळणी नाही कोणी दिवशी, ते तुझ्याशी कधीच मिळत नाही देवा. मा येते ना येते हे काय शिवाय बुद्धी. तुझ्यापाशी येतात जातात हे मला काय सांगू अजून म्हणाले देवा. तरी कोण गाते ते पाहुणे न येते मागवते, हे विश्वतमुखी माते बुजावी हो. तुझ्यापाशी येतात, एकरूप होतात, तुला बाहेर येत नाहीत. ते कोण येत सांग? पान बाहेर येतो, भ्रमर बाहेर येतो, अवयव भिन्न भिन्न सांगता येत नाही. मग तो ज्ञानी तुझ्या एकरूप आहे का भिन्न आहे सांग? सांग आता देवा. ते सांगितलं जे ज्ञानानं तुझ्याशी एकरूप होतात ते विश्व मुखात, तुझं मुख विश्व तू काय, सगळं विश्वात तूच आहेस. आणि त्या मुखातून तू आम्हाला सांगणार आहेस आणि आम्ही ते जाणणार आहेस, ब्रह्मरूप होणार आहेत देवा. ते सांग जे ज्ञानी तुझ्याशी अभिन्न झाले ते कसे झाले ते सांग. किती सुंदर येत आहे 15वा. बाप्पा बाप्पा शब्द नाही बेटा, कळतं का? नाशी उभी लागली पाहिजे हो बेटा. अभंग वाचला भावार्थ कळावा, ओवी वाचली ज्ञानार्थ बोध व्हावा, आणि अभंग वाचले मन भंगत भ्रमित व्हावं, आणि साधूकडे गेलं स्वरूपात जावं. रामकृष्ण हरी. पांडुरंग छान लागल्या.
पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. अभंगामध्ये भक्ती आहे, अभंगात कर्म आहे, अभंगात ज्ञान आहे, अभंगात भेद सांगितलाय, अभंगात सगळं सांगितलंय. 5वा वेद म्हणजे गाथा आहे. पण कोणचा अभंग कसा हे कळत नाही. द्वैतपर अभंग माहित नाही, अद्वैतपर माहित नाही, कर्म माहित नाही, भक्तीची माहित नाही, संशयाचे माहित नाही. जेव्हा देहात्म बुद्धीचे, कारण जे देहात्म बुद्धी येतं त्यांचे सुद्धा पण शिवेले देतात. अलग अलग कुठं शोधतात ते तुम्हाला नाही कळत. हातात अभंग घेतले का आम्हाला समजते कशावर द्वैतपर, अद्वैतपर, कर्मपर, बोधपर, उपासनेपर, मोक्षपर, ज्ञानपर, कशापर आहे आम्हाला शब्दच म्हणजे गाथ्यात जेव्हा जातो तर माथा नीट होतो आणि भूमीकडे येतो तर मन नीट होत. सुंदर सरा खूप आहे. माऊली.